बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तनो दुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम धर्म संबंधकम भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदम शास्त्रम श्री मूलाचार प्रदीप नामधेयम अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा तदुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर देवा प्रतिगंधर देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनम जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्त ज्ञानाचारफलप्राप्ता नरसिद्धत्रियोगिनः नत्वा वश्रेष्ठदाज्ञानचारं विश्वाग्रदीपकं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत श्रोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराज की, आज के आनंद की। काल आपण योगी पुरुष सिद्धांच्या समान आपल्या निर्मळ आत्म्याला आत्म्याचे जसं जसं ध्यान करतील तसं तसं तो निर्मल आत्मा आपल्या निर्मलतेला अवश्य प्राप्त करतो। अशा पद्धतीची चर्चा 6व्या अधिकारात आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथात आपल्याला सांगितले। आज ध्यानाच्या प्रभावाने कार्याच्या सिद्धीचा प्रभाव कसा होतो ते या ठिकाणी सांगतात। भग्नदंतो यथा हस्ती दंष्ट्राहीनो मृगाधिप स्वकार्य साधने शक्तो ध्यानहीनस्तथा यति। तिथे उत्तर उदाहरण चांगलं दिले बघा। भग्न दंतो ज्यांची दात पडलेला आहे, ऐकायला का झोपाला आहे? 335 नंबरचं पान आहे बघा, चंगुमती माताजी। किती नंबर? कोणाला उघडून द्याल दा? दुधगाव मतीला वय बा 2097ची गाथा। भग्न दंतो, भग्न म्हणजे काय? दात हे नष्ट होणं, दंतो म्हणजे काय? दात। दाताला ज्या हत्तीचं दात नाही तो, आणि द्रष्टाहीनो मृगाधिप, दाढ ज्या सिंहाचं दाढ नाही त्या दोघांचं भविष्य काय? अंधकारमय।
तसं स्वकार्य साधने अशक्त ध्यानहीन तथा येते. साधू मुनी महाराजांचं स्वकार्याची म्हणजे काय सांगितली तर की आपल्या कार्याची सिद्धी करण्यासाठी मग आपलं कार्य कुठलं आहे साधूंचं ध्यान. त्या मुनींना ध्यानाशिवाय ध्यानाची सिद्धी नाही, त्यांना मोक्षाची सिद्धी करायची आहे. आणि मोक्षाची सिद्धी बिना ध्यानाने ध्यानाशिवाय साधू करू शकणार नाही. म्हणून ध्यान साधूंच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे? ध्यान. कसलं ध्यान? आर्त रौद्र ध्यान, धर्म आणि शुक्ल ध्यान. कुठलं? धर्म आणि शुक्ल ध्यान. जिस प्रकार बिना दांत का हाथी और बिना दाढ़ का सिंह अपना कार्य सिद्ध नहीं कर सकता, उसी प्रकार मुनि भी ध्यान के बिना ध्यान के अपना कार्य सिद्ध नहीं कर सकता. काल सांगितलं की सिम कार्ड शिवाय मोबाईल चालत नाही, फ्यूज शिवाय घरातील लाईटचं कनेक्शन काही कामाचं नाही, इंजन शिवाय सोन्याची गाडी काही कामाची नाही. तसं आत्म्याशिवाय शरीराची किंमत आहे काय? तसं साधूला ध्यानाशिवाय त्याच्या कार्याची सिद्धी होणार. म्हणून साधूंनी ध्यान केलं पाहिजे. ध्यान करने की प्रेरणा ध्यान करण्याची प्रेरणा देतात. मत्वेति प्रवरम ध्यानम कर्माराति निकंदकनम ध्यायन्तु योगिनो नित्यम मन कृत्वाति निश्चलम. इस प्रकार अशा प्रकारे इस ध्यान को अत्यंत उत्तम और कर्म रूपी शत्रुओं को नाश करने वाला समझकर योगियों को अपना मन निश्चल कर सदा इस ध्यान को धारण करते रहना चाहिए. म्हणून हे सगळं समजावून घेऊन अत्यंत उत्तम आणि कर्मशत्रुंचा नाश करणारा सगळ्यात मोठं शस्त्र ब्रह्मशस्त्र ब्रह्मास्त्र म्हणतात नाही. महाभारतात समोरच्या शत्रूचा नाश करणारं सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं म्हणतात? ऐकू येत नाही. संसारातलं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र कुठलं? पत्नी स्त्री. संसारातलं सगळ्यात मोठं बाबू काका असला म्हणजे खरं आहे की नाही? जगापुढं सगळं चालते की तिथं काय चालत नाही. तसं या कर्मरूपी शत्रुंचा नाश करणारं सगळ्यात मोठं उत्तम ब्रह्मास्त्र कुठलं आहे? ध्यान. सम्यक ध्यान पाहिजे, समीचीन ध्यान पाहिजे. आणि ते ध्यान निश्चल मनानं धारण करणं हे योग्यांचं आपलं आपलं कर्तव्य आहे. ते ध्यान पण कसं करायचं आहे? निश्चल. भिंग असते भिंग, दुर्बीन, श्रीदुला आहे ना तुमच्या शाळेत?
भिंग दुर्बीण, ते जर तुम्ही खाली असं कागद धरलो आणि सूर्याच्या आणि कागदाच्या मध्ये बरोबर असे एक विशिष्ट अंतरावर ती भिंग धरली, स्थिर धरलं तर काय होते, 1 मिनिटात कागद जळते. आणि असं हलवा लागलं तर दिवसभर जरी धरलं तरी ते जळणार. तसं निश्चल मनानं एक अंतर्मुहूर्त फक्त जरी निर्ग्रंथ मुनी महाराजांनी हे ध्यान लावलं तर एक समयात 7 रज्जू आत्मा परमात्मा म्हणून सिद्धशिलेवर जाऊन विराजमान होतो. आणि मन जर चंचल असेल, भरत चक्रवर्ती निश्चल साधना केली. कसली साधना केली? निश्चल म्हणजे चलायमान रहित स्थिर साधना केली. दीक्षा घेतल्यावर 48 मिनिटं अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान मोक्ष झालं. भरत चक्रवर्तींनी, बाहुबलींनी वेली खांद्यापर्यंत आल्या, वारुळ कमरेपर्यंत आलं. शरीरानं जरा सुद्धा हल्ले नव्हते, तरी सुद्धा 1 वर्ष साधना केली, तरी सुद्धा केवळ ज्ञानाची प्राप्ती लांब. 8वं गुणस्थान सुद्धा गेलं नाहीत, 7ही शयात गेले नाहीत 7व्याच्या. एवढी कठोर तपस्या करून सुद्धा का? शरीर निश्चल होतं पण मन चंचल होतं. म्हणून समाधीची भूमिका शरीराच्या स्थिरतेवर नाही. कशावर आहे? आत्म्याच्या आणि मनाच्या स्थिरतेवर आहे. शरीर अस्थिर असलं तर असू दे, पण आत्मा, श्रद्धा, विचार याला कधी अस्थिर होऊन द्यायचं नाही. हे समाधीतलं मोठं सगळ्यात सूत्र लक्षात ठेव. शरीर अस्थिर होऊ दे, शरीर आहे ते होणार, त्याच्या वेदना होणार, आमची सहनशीलता कमी असणार. शरीर पीडा झाली तर थोडी होऊ दे, पण शरीर पीडेमध्ये सुद्धा आपल्याला आपला धर्म आणि तत्व आणि कर्म सिद्धांत आणि आपला आत्मा निश्चयानं विसरून चालणार नाही. नरकामध्ये किती वेदना होत्या, त्याच्यापेक्षा हे शरीराची वेदना किती आहे मनाला समजावून सांगायचं असते. गजकुमार महाराजांनी शांत सण केले, मोक्षाला गेले. 5 पांडवातल्या 2 अत्यंत 3 स्थिर साधना केली आणि बाकीच्या 2 मला सोडून बाकीच्या 4 कसं चाललं असेल, कसं सहन करत असतील. करुणा भावना जागी झाली तरी त्या 2 मोक्ष मिळाला नाही, सर्वार सिद्धीत गेले. पुढल्या भावात नक्की ते मनुष्य होऊन दीक्षा घेऊन मोक्षाला जाणार आहेत. म्हणजे द्वेष तर नसतोच नसतो, राग स्नेह सुद्धा करायचा नसतो, हा नियम आहे. म्हणून आत्म्याला स्थिर ठेवायचं, विचारांना स्थिर ठेवायचं. हे मी अगदी जबाबदारीनं जिनवानीच्या पुढे बसून सांगालोय. पंचम कालात समाधीच्या वेळेला थोडंफार चारित्र्यामध्ये इकडं तिकडं दोष कणणं हे सगळं होतंय, पण सम्यक दर्शनात आणि सम्यक ज्ञानात जरा सुद्धा अस्थिर होऊन द्यायचं नाही त्याला, तर आपली समाधी पक्की असते. काही असू दे, काहीही घडू दे. कोणी निंदो अथवा वंदो, आचार्य काय तर म्हणत होती, निंदो अथवा वंदो ज्ञानी असतो स्वदा स्वस्थानी, असं काहीतरी एक वाक्य आचार्य सांगत होती बघा. ज्ञानी तो समाधानी, ज्ञानी तो नाही, मी वाक्य सांगायला लागलोय मग नाही काय म्हटलं. ज्ञानी तो समाधानी, कोणी निंदो अथवा वंदो तो सदैव स्वस्थानी, असं काहीतरी आचार्य एक म्हणून. कुणी काही म्हणू देत, मग आपण ज्ञाने का अज्ञाने? अमृता काकू कोण आहे आपण?
ऐकू ना ज्ञानी आहे की नाही. मग कोण अमृता काकू म्हणू देत, दीदी म्हणू देत, अमृता म्हणू देत, हे आमरे इकडे म्हणू देत, काही म्हणू देत, आपण सदैव आनंदी राहायचं, हसत राहायचं. बरोबर आहे की नाही. श्रीदूला बरोबर आहे ना. हां, आमच्या श्रीदूलाला काय पण विचारा, सगळं बरोबर आहे म्हणते. निशंकित सम्यक दर्शन आहे. गुरु काय म्हणतील ते सगळं बरोबर. बरोबर आहे की नाही. वा, एवढी श्रद्धा असायला पाहिजे. म्हणून मुलं ही देवाघरची, तुम्ही ती मोठी झाल्यावर त्यांना बाधच करून टाकताय. म्हणून ज्ञानी माणूस सदैव समाधानी असतो. कोणी निंदा करू दे, कोणी वंदन करू दे. काय माताजींची समाधी चांगली चालू आहे असं म्हटलं तरी आपण तिथंच असलं पाहिजे, आकाशात उडायचं नाही. काय माताजींची समाधी, माताजींना जरा विकल्प चालू आहे बाबा असं कानावर आलं तरी पण आनंदी राहायचं. काय कोथळीवाल्याने माताजींची समाधी आणि चातुर्मास ऐतिहासिक केला, कसा मी सांगणार नाही. ऐतिहासिक केला असं जरी म्हटलं तरी लई हवेत उडायचं. का आम्ही गेलो खरं कोथळीवाल्याने बाबा तिथे व्यवस्थाच चांगली केली नाही असं जरी म्हटलं तरी वाईट वाटून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे ना आपण करायला लागलोय की नाही. सगळ्या येणाऱ्या सगळ्या लोकांची सोय चांगली करणे म्हणजे समाधीची व्यवस्था चांगली असं नाही. ज्यांनी समाधी घेतलेत त्यांची सोय चांगली करणे, व्यवस्था चांगली करणे म्हणजे समाधीचं नियोजन आहे. आणि बाहेरच्या येणाऱ्यांना मस्त सगळं करायला लागलं आहे आणि इथं कोणच नाही. तर लोक चांगली म्हणतील तुमच्या व्यवस्थेला, पण कर्म तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. पण माताजींच्या समाधीमध्ये तुम्ही चांगली व्यवस्था करायला लागलाय, काही दुर्लक्ष लोकांच्याकडे झालं, तिने नावं ठेवतील तरी पण कर्म तुम्हाला चांगलं म्हणणार. मग लोक चांगली म्हणायला पाहिजेत काय कर्म चांगलं म्हणायला पाहिजे. ऐकू ना. मग तसं करण्यासारखं तुम्ही वागणार काय. आवाज आला करणारा काय. मग काय मी सांगेल ते ऐकणारा काय. माताजींची समाधी द्रव्य आणि भाव दोन्ही रूपाने चांगलं करायचं आहे काय एकाच पद्धतीने चांगलं करायचं आहे. सगळ्या पद्धतीने चांगलं करायचं आहे. मग माताजींची समाधी चांगली व्हायची असेल तर फक्त माताजींचं पुण्य पाहिजे काय फक्त माझं पुण्य पाहिजे काय माताजींच्यावर गावाचं पुण्य पाहिजे. ऐकू येत नाही. मग गावाचं पुण्य पाहिजे असेल तर गावानं काहीतरी चांगलं केलं पाहिजे का नको. मग करणार का नाही. जोरानं असं उत्साह भांडताना जसा आवाज येतोय तसं भक्ती करताना पाहिजे. करणारा काय करणार नाही. हां, मग मला फक्त 16 कुटुंब पाहिजेत. किती. 16 कुटुंब म्हणा. अखंड गावात तुमचे 16 ग्रुप पाहिजेत. कशासाठी पाहिजेत. येणाऱ्या 22 तारखेपासून शुक्ल पक्ष 16 दिवसाचा परिपूर्ण आहे. किती दिवसाचा. लोक नवरात्रीच्या माध्यमातून चुकीचं वागून नको तेवढा पैसा उधळा लागले. पंचेंद्री विषयाच्या आहारी जाऊन नको ते सगळ्या गोष्टी रात्रभर करत बसलेत. तुम्हाला माताजींच्या समाधीच्या निमित्तानं 16 दिवसाच्या शुक्ल पक्षाची एवढी चांगली अवस्था कर्मधर्म संयोगानं नवरात्रीमध्ये ह्या सगळ्या कालामध्ये आले. तर फक्त 16 दिवस शांतीनाथ विधान आपण रोज इथं करायचं आहे. सकाळच्या वेळेत सकाळी अभिषेकला यायचं. अभिषेक झाले की 7 वाजता विनयपाठ चालू. आहाराच्या अगोदर 9:30च्या आत शांतीनाथ विधान पूर्ण. आम्ही तर करणारच आहे, पण आमचं मत आहे एक ठराविक लोक, आज एक परिवार किंवा गल्लीतली एवढी लोक, महिला उद्या एवढी, परवा एवढी, असं 16 दिवस एक एक परिवारांनी. काय कुठली देणगी नाही, कुठली राशी नाही, काय नाही. तुम्हाला फक्त
अष्टद्रव्य घेऊन यायचं विधानाला आणि अष्टद्रव्यांनी विधान करून माताजी महाराज त्यांच्या मुखातून म्हणणार आहेत. आणि तुम्हाला अशा 16 दिवसामध्ये विशेष करून या नवरात्रीच्या वेळेला लोक चुकीच्या पद्धतीनं सगळं करत असताना तुम्हाला वीतराग भगवंतांची पूजा, समाधीस्थ समाधीची साधना करणाऱ्या माताजींच्या मुखातून महाराजांच्या मुखातून मंत्र उच्चारण ऐकून तुम्हाला या विधी करायला मिळणार आहेत. अजून चंद्रपूर सागर तसं असं बघता बघता म्हटलं तर अजून 30-40 वर्ष जगतील असं वाटतंय. पण माताजी 30-40 आठवडे सुद्धा नाहीत. अशा माताजींच्या समाधीमध्ये त्यांच्या परिणामांची स्थिरता, आपल्या गावचं सामुदायिक पुण्य, समाधी चांगली व्हावी, मंदिराची निर्मिती लवकरात लवकर चांगली व्हावी आणि आमच्या जीवनात सुख शांती समाधान आनंद लाभावं या भावनेनं 16 कमीत कमी फिक्स नावं आम्हाला पाहिजेत. मग चिपरीला ज्यावेळी 2 दिवस कार्यक्रम असेल त्यावेळी इथं माताजी तिघी इथंच असणार आहेत. त्यावेळी त्यांची चौक्याच्या व्यवस्थेसाठी किंवा कोण राहणार आहेत ती लोक ती विधान करतील. पण तुम्हीच दुःख. आणि आता मी हे त्या कॅमेऱ्याच्या पुढं सांगायला लागलो आहे. ह्या संधीचा फायदा बाहेरची लोक पण आता हे बाहेर गेल्यावर आम्ही करतो म्हणतील. आणि तुम्ही जर तसंच म्हटलं तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काहीतरी आपल्याला त्याग बलिदान केल्याशिवाय काहीतरी चांगलं मिळत नाही. आणि सकाळचे फक्त 2-2.5 तास आपल्याला पूजेला द्यायचे आहेत आणि अष्टद्रव्य घेऊन यायचं आहे. काय प्रत्येक दळाचं नुसतं एक नारळ चढवायचं आहे. बाकीच्या ठिकाणी बदाम चढवलं तरी चालतंय. 124, 30, 35 अर्घ्य आहेत. काही नाही. ही एक चांगली संधी तुम्हाला कोत्रीवाल्यांना आलेली आहे. त्याचा फायदा करून घ्यायचं. आमच्या संघाच्या वतीनं तर आम्ही करणारच आहे, त्यात काय वादच नाही. तुम्ही आला तरी करणार आहे, नाही आला तरी करणार आहे, बाहेरचे तर घेऊन करणार आहे. पण ज्याचे खावे त्याचे गावे. तुम्ही एवढं चांगलं पोटाला घालताय आणि तुम्हाला सोडून आम्ही दुसऱ्या गावच्या लोकांना संधी देणं तसं तुमच्यावर गैरविश्वास केल्यागत व्हायला नको. म्हणून आज तारीख 18 आहे ना, 18, 20 तारखेपर्यंत मला अशी तुमच्या महिला मंडळाचं ग्रुप करून द्या. 3-3, 4-4 महिला बसून द्या किंवा एक परिवारातल्या महिला बसून द्या. 20 तारखेपर्यंत जेवढी तुमच्या गावची नावं येतील त्यांचं मग आम्ही टाईम टेबल पद्धतीनं तुम्ही म्हटलेले आम्ही असं करणार. नसेल तर मग बाकीचे 21 तारखेला दुपारी 16च्या 16 नावं मी डिक्लेअर करू शकतो. एवढं तर तुम्हाला विश्वास मी बाहेरची पण आणू शकतो. ह्या गोष्टी विश्वास. आपल्याला धर्मध्यान करायचं आहे. हां, कसं करायचं करा. मला 16 ग्रुप पाहिजेत. आता गल्लीवाईज देऊ काय, सासू सुना देऊ काय, सुना देऊ काय, सासवा घेऊ काय. एका दिवशी जास्त येऊ देत खरं. एकच दिवस पोटाला पुरी बासुंदी घालून 4 दिवस उपास करा म्हणशीला. तसं नको. रोज भाजी भाकरी घाला, भले निरस घाला, रोज पोटाला घाला. तसं तुमच्या ताळमेळ घालून रोज एक 7-8, 5-6 महिला, 7-8 महिला तरी नियमानं बसा. कोणाला 16 दिवस बसायचं तिने सगळीजण बसा, पण नियमानं एक 5-7 महिला तरी असं ग्रुप वाईज तुम्ही बसायला पाहिजे. कुठं आलतो आपण. म्हणून ध्यानाची प्रेरणा कर्मरूपी शत्रूला नाश करण्यासाठी हे ध्यान गरजेचं. शांतीनाथ विधान धर्मध्यानामध्ये येतंय की नाही, ऐकू येत नाही. भविष्यामध्ये शुक्ल ध्यान करण्यासाठी लागणारा जी परिस्थिती अनुकूलता आहे ते पुण्य मिळवायला शांतीनाथ विधान निमित्त आहे की नाही, आहे ना. जो फायदा करून घेईल तो भव्य. ज्याला याचा अर्थच कळला नाही, जो भागच घेणार नाही तो अभव्य काय म्हणणार नाही. पण देवानं त्यांना लवकरात लवकर चांगली बुद्धी देऊ दे. कारण एवढी चांगली संधी सोडून आलेली सोडलो तर का उपयोग आहे आपला.
म्हणून सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या. निश्चल होऊन आपल्याला धर्मध्यान पूजा केली पाहिजे. हां, दुरुक्कर काकींच्याकडं नावं द्यायची. एक वही करा, त्याच्यावर नावं, आणि ज्यांनी त्यांनी तारखा दिल्या तर त्या तारखा पण लिहून घ्या. एकच तारीख डबलदा सांगितली तर पहिला कोण दिले त्याला पहिली संधी, नंतरच्याला नंतरची संधी. हां, अतः 12 प्रकार के तप को धारण करने की प्रेरणा षोडेन्तेभ्यंतरम प्रोक्तम तपोन्त शत्रुघातकम विधेयं परया भक्त्यान् तस्तारिहानये बुधे एतद्द्वादशधा प्रोक्तं समासेन मया तप सर्वयत्नेन मुक्त्यर्थ माचरन्तु तपोधना. इस प्रकार भगवान जिनेंद्र देव ने अंतरंग शत्रुओं को नाश करने वाला यह अभ्यंतर तप 6 प्रकार का बतलाया है. अतएव बुद्धिमानों को अपने अंतरंग शत्रुओं को नाश करने के लिए परम भक्ति से इस तपश्चरण को धारण करना चाहिए. अशा प्रकारे भगवान जिनेंद्र देवांनी अंतरंग शत्रूंचा नाश करण्यासाठी करणाऱ्या या अभ्यंतर तपांना 6 प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धिमान जीवांनी आपल्या अंतरंग शत्रूंचा नाश करण्यासाठी परमभक्तिपूर्वक हे तपश्चरण धारण केलं पाहिजे. इस प्रकार 12 प्रकार का यह तपश्चरण हमने अत्यंत संक्षेप से कहा है. तपस्वियों को मोक्ष प्राप्त करने के लिए पूर्ण प्रयत्न कर इन तपश्चरणों को पालन करना चाहिए. अशा प्रकारे 12 प्रकारच्या तपश्चरणाचं अंतरंग 6 आणि बहिरंग असं 12 प्रकारच्या तपश्चरणाचं वर्णन आचार्य भगवंतांनी सूक्ष्म म्हणजे संक्षेपामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे लक्षात घेऊन तपस्वी लोकांनी मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून या तपश्चरणाचं पालन केलं पाहिजे, तरच आपल्याला सगळं हे होतं आहे. एक गाव होतं, कोणतं ऐकवीना, कोथी गाव होतं. कोथी गाव कसलं आहे? धार्मिक आहे. चांगलं आहे का नाही? चांगलं आहे. आपणच आपल्या लग्नात तांदूळ टाकून घ्यायचं नाही. गाव चांगलं आहे की नाही? आहे. मग त्या गावात एक कुंभार होता. कुंभार तो काय करत होता? रोज नदीकडेला जायचं, माती घेऊन यायचं आणि काय करायचं? कळस, घागर, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य करायचं. एक दिवस तो माती घेऊन येताना त्या नदीच्या किनाऱ्यावर माती उकरताना त्याला एक चमकणारा दगड दिसला. काय दिसला? चमकणारा दगड दिसला.
मग तो दगड घेतला, त्याला काय लक्षात आलं नाही काय आहे, आणि त्यानं त्याला मध्ये होल होतं, त्याच्यात सुतळी अडकवली आणि ती सुतळी गाढवाच्या गळ्यात बांधला आणि ते गाढवाच्या गळ्यात बांधला. मग असं येत असताना तिथं सुशांत पहिल्यांदा गाठ पडला. कुणाला? गाढवाला नव्ह, कुंभाराला. गाढवा म्हणते काय सांगायचं सांगा, या असली सगळी गाढवं आमच्याकडं. हां, कुंभाराबरोबर गाढव होतं. आता उद्यापासून काय करायचं, दीदींनाच पाणी, शुद्धीचं पाणी आलंय म्हणून त्यांनालाच नारळ ठेवायचं. दीदीनं ठेवलं काय, मला ठेवलं काय, माझ्याबरोबर दीदी आहेतच की, त्यामुळे दीदी. हां हां, इथनं पुढे चातुर्मासाचे नारळ तुम्हालाच ठेवायला होतो नको. कुंभार आणि गाढव संकट असली तर गाढवात आणि कुंभारात फरक आहे. तुम्ही माझ्याबरोबर असला तरी माझ्यात आणि तुमच्यात तुम्ही समजायला एकच आहे, कर तसं नाही. हां, मग डोक्यावर चढा लागलायचं जाता नाही. कोणाला गाठ पडला? कुंभाराला. आणि मग तो बघितला आणि त्या कुंभाराला म्हटला, अरे काय बांधलायस गळ्यात? कुंभार म्हटला, दगड एक चमकत होतं ते घेतलो आणि बांधलो. सुशांतला माहीत होतं ती हिरा आहे. काय आहे? हिरा. मग तो म्हटला, देतोच काय मला? तो म्हटलं, देतो की, काय माझ्या तर गाढवाच्या गळ्यात ठेवून काय करायचं आहे, किती देणार? तो म्हटला, 50 रुपयाला देतो. किती रुपयाला? 50. सुशांत म्हटला, 50 कशाला, 40 रुपयाला दे. काय मला काय लई पैशाची गरज आहे असं नाही, पाहिजे असलं तर 50ला घ्या, नाहीतर कोथरीवाले ऐकायला, पाहिजे असलं तर 50ला घ्या, नाहीतर राहू दे. तो म्हटलं, ह्याला काय कुठे जातोय संध्याकाळपर्यंत, ह्याला काय याचं माहिती आहे, संध्याकाळी आपाप 40 रुपयाला घ्या म्हणून माझ्याकडे येतोय म्हटला. सुशांत तसंच पुढं गेला. जरा पुढे गेला, संयम गाठ पडला. संयम विचारले, काय बांधलायस? काय दगड गावला तिथं बांधलोय. देणार आहेस काय? होय देणार आहे. कितीला? शो म्हटला, आता सारखं असं विचार लागल्यात, ह्याला किंमतच जास्त होऊन घ्या, 100 रुपयाला देणार आहे म्हटला. हे घे 100 रुपये म्हटला. आणि त्या संयमनं काय केला, ते गाढवाला नव्ह गळ्यातल्या ते दगडाला घेतला. संध्याकाळी कुंभार आपापल्या ठिकाणी आला. सुशांत दिवसभर फिरून संध्याकाळी त्या कुंभाराकडे गेला. ते दगड कुठं आहे? ते म्हणलं, दिलो की, विकलो की. कुणाला? त्या संयमला. किती रुपयाला? 100 रुपयाला. तो खाली बसला, डोक्याला हातलो. अरे म्हटला, खोळ्या काय केलास तू? ये काय आलं? अरे तो दगड नव्हता, हिरा होता. काय होता? दगड नव्हता, तो काय होता? हिरा. त्याची लाखो रुपये किंमत आहे, तू 100 रुपये दिलास. फसलास रे, फसलास म्हणला. पण ते मगाशी मी सांगितलं होतं की नाही, असा समाधानी कुंभार होता. ज्ञानी तो समाधानी. तो म्हटला, तुम्ही म्हणताय सगळं सुशांतराव बरोबर आहे, माझ्यासाठी तो दगडच होता. माझ्यासाठी त्याची किंमत किती होती? 50 आणि 100 म्हणतात. किती रुपये होती? 50 रुपये. पण तुम्ही कितीला विकलो? 100 रुपयाला. तुमच्यासाठी हे काय होता? हिरा होता. ह्याची किंमत किती आहे? 1 लाख रुपये. किती आहे? 1 लाख. तुम्ही 10 रुपयेसाठी 10 रुपयेसाठी 1 लाखाचा हिराचा व्यवहार तुम्ही मोडला. 50ची वस्तू 100ला विकणारा मी जर गाढव असेल तर 50ची वस्तू 1 लाखाची वस्तू 10 रुपयेसाठी व्यवहार मोडणारा तुम्ही कोण आहे? मला काही वाईट वाटायचं काम नाही. नुकसान माझं झालं नाही, नुकसान कोणाचं झालं? तुमचं. तसं आम्हाला 16 दिवस विधान करायचं आहे. आम्हाला तर काय, आम्ही कुंभारासारखी गरीब माणसं, साधी भोळी माणसं, आम्ही अडाणी माणसं.
आम्हाला काय भगवंतांची पूजा 16 दिवस, आम्हाला काय सांसारिक सुख नको आहे, काही नको. आत्मिक सुख भगवंत द्या लागलेत, गुरूंनी आम्हाला लायसन दिलेत. त्यामुळं आम्ही आपलं आमच्या दगडाला घेऊन आम्ही पूजा करणारच आहे. पण तुम्ही कोथीवाले ज्ञानी आहे असं जग सगळं म्हणते हवा. आणि या ज्ञानी लोकांनी एवढा चांगला हिरा संसारातले 2 तास द्यावे लागतात. म्हणून ही हिरा घ्यायचं जर सोडला असं मी म्हणणार, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. एक जर मी नुसता जर बोललो ना, बाहेरगावची लोक सगळी तयार होतील. पण तुम्ही लोक एवढी सगळी सेवा करायला लागलाय, एवढं समर्पण करायला लागलाय, तर तुम्ही लोकांनी सुद्धा ह्याच्यात प्रामाणिकपणे सहभागी होऊन काम करावं, असं दृढ मनानं, निश्चल मनानं आपल्याला आम्हाला आत्म्याचं ध्यान करण्याची शक्ती येऊ दे. आणि तुम्हाला देवशास्त्र गुरूंची भक्ती करत करत तुम्हालाही शेवटला समाधी साधण्याची दृढता तुमच्यातही सगळ्यांच्यात येऊ दे, अशी मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे